आता पाहूया बातम्या विस्तारानं। राज्यात मान्सूनचं आगमन होऊन जवळजवळ 3 ते 4 दिवस झाले। मान्सूनच्या आगमनानंतर राज्यात सतत संततधार पाऊस पडत आहे। यामुळे कोको बीचवर 40 माड पडले आहेत। यामुळे 25 लाखांचं नुकसान झाल्याचा मालकाचा दावा आहे। लोकसंख्या झपाट्यानं वाढू लागताच राहायला जागा अपुरी पडू लागल्यानं मानवानं समुद्रात भराव घालून आपल्या निवासाची व्यवस्था केली, तर कधी जंगल तोडून सिमेंट काँक्रीटच्या इमारती उभारल्या। The damage has taken place. We are taking some temporary measures in order to protect the houses. So we are going to put piles, we are putting rubble stones and protecting first the houses which are there by the side of this Coco Beach. मानवानं निसर्गावर चालवलेल्या ह्या अत्याचारांची परतफेड कधी ना कधी करावी लागतेच। म्हणूनच पावसाला आता कुठे सुरुवात होते न होते तो झाडं आणि दरडी कोसळल्याचे प्रकार सुरू झालेत। बारदेश तालुक्यातील प्रसिद्ध कोको बीचवरील 48 माड उंच उसळणाऱ्या लाटांमुळे उन्मळून पडलेत। लाटांच्या तडाख्यानं एका रेस्टॉरंटचं कुंपण आणि भिंतही कोसळली आहे। साधारण किती नुकसान झालं असेल तुमचा प्राथमिक अंदाज? आता जवळजवळ 30 ते 25 लाखापर्यंत नुकसान झालं। जवळ 50-70 नारळाची झाडं, परत रोपटी जवळ 50-60, आणखी आंब्याचं एक झाड गेलं। हे किती लाखाचं असेल? 25-30 लाखाचं। गेल्या 3-4 वर्षांपासून या किनाऱ्यावरील जमिनीची धूप होत असल्यानं हे संकट ओढवलंय। तिथली वाळू समुद्राच्या पोटात जाऊन निर्माण झालेल्या खोलगट भागात पाणी शिरल्यानं ही समस्या उद्भवली आहे।